गुड मॉर्निंग फ्रेंड, शुद्धास ब्लॉगमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे. कसे आहेत सगळेजण मस्त आणि स्वस्तच असतात. स्वस्त राहा, मस्त आणि मजेत राहा. आज आहे शिवरात्रीच्या माझ्या गोड बहिणींना, यूट्यूब फॅमिलीला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. महादेवाच्या चरणी आज प्रार्थना करते की सगळ्यांना सुखी ठेव आणि सगळ्यांचे आरोग्य चांगलं राहू दे. चला तर मी इकडे बघा बनवते साबुदाणा वडा, इकडे बनवलेली चटणी आणि एकादशी, शिवरात्री एकादशी म्हणजे बघा एकादशी आणि दुप्पट खाशी अशातला हा प्रकार असतो. तर सगळी तयारी करून ठेवलेली आहे. पहिला हा नाश्ता महत्त्वाचा आहे. तर चला मैत्रिणींनो, मी बनवते याचे साबुदाणा वडा आणि सासूबाईंना देते आता. हे बघा, चला इकडे अशा प्रकारे मी वडे तेलामध्ये सोडलेले आहेत आणि बनवती आहे. तुम्ही काय बनवलं मैत्रिणींनो, नक्की कमेंट्समध्ये सांगा. आज काही दिवसभर हे असंच चाललेत, वेगवेगळे प्रकार चालू राहणार आहेत दिवसभर. असेच प्रकार वेगवेगळे आणि जिभेचे चोचले बनवायचे. आणि त्यातनं आज रविवार आहे. रविवार म्हणले तर काय विचार नका, सगळे घरी असतात. मुलं घरी, नवरा घरी आणि गृहिणी जर जॉबला असतील तर त्या घरी, त्यांना उलट आज कामं भरपूर. हे बघा, हे सासूबाईंना देते. आम्ही सासूबाईंना ना उपास करायला लावत नाही, कारण का असं त्यांना उपास सहन होत नाही, त्याच्यामुळे त्यांचा नसतो. हे तर काय म्हटले काकू बघतच नाही. चला आता आमच्यासाठी बनवते मी वडे. सासूबाईंचं झालं आहे नाश्ता. हे पहा, इथे महादेवाचं मंदिर आहे आमच्या बिल्डिंगमध्ये. हे ते अभिषेक चालू आहे का, इथे अभिषेक चालू आहे दिसतंय. मी आणि मावशीबाई चाललो. लाईन आहे. छान आहे. मंदिरच नव्हतं. हो, मंदिर नव्हतं. त्याने आत्ता महादेवाला जाऊन आलो आम्ही, मी आणि मावशी. आणि आता ह्यांचा आणि सासूबाईंचा काही उपवास नाही आहे, त्यांच्यासाठी मी केली पोळी भाजी. सकाळी नाश्त्याला वडे तर होतेच. चला, दर्शन झालं मस्तपैकी. चला आता, आज बघा किती दिवसांनी मी साडी नेसलेली आहे. परवा गजानन महाराजांचा प्रकट दिन होता, त्यावेळेस एकदा साडी नेसली होती, पण साडी काही नेसणं होत नाही. म्हणून म्हटलं चला आता आहे आणायचं व्हाईट कलरची, पांढऱ्या कलरची साडी, तर मी नेसलेली आहे. हे बघा, मी चवळीची भाजी केलेली आहे दोघांसाठी, सासूबाई आणि हे सासूबाईंसाठी. सासूबाईंचं चाललंय जेवण. हो, मला बोलले की त्यांना बरं वाटतं. पाणी फार पितात, सारखं बाथरूमला पळायचं. कुठे घेतलं तरी घेतात. 5 वाजता अख्खा गाऊन आला वरपर्यंत. सासूबाईंचे कारनामे सांगतात. जायचं का डीमार्टला? अहो, आता डीमार्टला जायचं का? चल. आता मी म्हटलं मला रील काढायचं होतं एखादं. अरे काढ ना पटदिशी. चालेल, चला डीमार्टला जाऊन येतो. मी म्हटलं तुम्ही हे मगाशी म्हटले होते डीमार्टला जाऊन येऊ, आणि मला एवढा कंटाळा आला आज. ह्यांना म्हटलं आज थोड्या वेळ विश्रांती घेऊया, थोडंसं पडूया, उन्हाचं पण जायचं कंटाळा आला. आणि आता ना आज काय की उपासाचा फार कंटाळा आला आहे.
म्हणून आता थोड्या वेळ घेते विश्रांती आणि पुन्हा बघू नंतर ना. आता हे काय म्हणले मी एकटाच जातो म्हणे, तू येत नाही तर. आणि ह्यांनी आता कपडे काढलेले आहेत, हे पण घेतील विश्रांती बहुतेक. चला तर मी भेटूया थोड्या वेळाने. चला, चहा कॉफी झाला आणि विश्रांती पण घेतली. आणि आज शिवरात्र असल्यामुळे महादेवाचं दर्शन पण घेऊन आले. चला तर मग भेटूया अशाच नवीन एका ब्लॉग्समध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.